परळी बीड इथं बिहारलाही लाजवेल असा गुंडगिरीचा भस्मासूर माजलाय। संतोष देशमुख यांची हत्या हे हिमनगाचं एक टोक आहे। असे अनेक संतोष यापूर्वी परळीच्या भूमीत गाडले गेलेत। हत्याकांडातील अटक आरोपींना ठेचून काढून जाहीरपणे फाशीची लोकशिक्षा दिली पाहिजे अशी समस्त महाराष्ट्राची लोकभावना झाली आहे। अटक आरोपींच्या सूत्रधारास लवकरात लवकर शोधून कोण कितीही मोठा पदस्थ असेल तर त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी असं मत रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माननीय कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलंय। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस योग्य पद्धतीने हत्याकांडाच्या तपासावर नियंत्रण ठेवले असेल याबद्दलची खात्री देऊन संतोष देशमुख हत्याकांडामधील आरोपींच्या गळ्याला मृत्यूदंडाचा फास आवळेपर्यंत या गुन्ह्याच्या पाठपुराव्याची रग आणि धग तेवत ठेवून दिवंगत सरपंच देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत झटण्याचं योगदान द्यावं असा अहवाल माजी मंत्री आमदार सुरेश धस यांनी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना केलाय। स्वर्गीय संतोष देशमुख हत्याकांडाच्या कारवाईसाठी सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली समस्त महाराष्ट्रातील परिषदेचे पदाधिकारी यांचं आझाद मैदान मुंबई इथं आयोजित केलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते। यावेळी राज्यभरातून आलेल्या सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी एकमुखी मागणी केली आहे। या धरणे आंदोलनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील उपस्थित असलेल्या सरपंच परिषदेचे पदाधिकारी प्रदेश सरचिटणीस राजाराम पुतणीस, राज्य विश्वस्त शिवाजी मोरे, जिल्हाध्यक्ष GM पाटील, जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट दयानंद पाटील नंद्याळकर यांनी ही माहिती कोल्हापूर इथं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। या धरणे आंदोलनासाठी नेताजी पाटील, अभिजित पाटील, युवराज पाटील, दीपक कुंभार, प्रभाकर पाटील, पंढरीनाथ भोपळे, अजित पाटील, लहू वाकर, कृष्णात बुरटे, BM पाटील, दीपक अंगज, मोहन पाटील, संभाजी पाटील, बाजीराव चौगुले, बबन कदम, तानाजी पवार, रमेश सावंत, सुनील बोंगाडे, बंडेराव सूर्यवंशी, समाधान म्हातुगडे यांनी डॉक्टर DG गुरव, महादेव दिवेकर, वसंत चाळके, प्रल्हाद पाटील, युवराज पवार, सदाशिव भांदिगरे, संभाजी केरुळकर, KD पाटील, रणजित पाटील, प्रवीण पाटील, शहाजी पाटील, सागर पाटील, खंडू निवळ यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावचे सरपंच उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।